भावा हे व्हिडिओ अपलोड करू बरं. आरसीबी जिंकला असणार हे लिहून ठेवायचं. 90% मला वाटायला आरसीबी हरेल आज. तर मित्रांनो स्वागत आहे आणखीन एक ब्लॉग मध्ये. तर आम्ही आलेलो आहोत तर आज दिवसभर आमचं गोवा कोकण प्लॅनिंग चालू होतं. पण सगळं सोडून आम्ही इथं गणपतीपुळे आलो आहोत. मागं मंदिर आहे गणपतीचं बघू शकता. तर मित्रांनो आम्ही गणपतीपुळ्याला आलेलो आहोत. अरे कहना क्या चाहते हो? अरे काय तरी बोल की. अरे करतो ना की रे माझं काय अरे गणपतीपुळ्यात आले आम्ही भावानो. म्हण रे अरे म्हण की रे. ए पहिला तू ब्लॉग तर आम्ही ब्लॉगर तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. A few moments later. पाऊस खूप आहे इकडे बघू शकता. प्लॅन फिक्स लावलाय भावानो. आता पाऊस बघा किती मोठा पडत आहे. मित्रांनो मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हे आता करा रे आता करा. A few moments later. चोळ घास तू घास. नीट घास. हे चोळत नाही झालं एवढं. हे अजून आहे रे ले. तर नेक्स्ट बीच कोणता आहे? अरे 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 वारे. तर बघू शकता आरेवारे बीचवर पोहोचलेलो आहोत. लांब नंतर गर्दी खूप दिसत आहे. हे आमचे युनिंग क्रिकेट संघाचे वॉल ऑफ चायना कसे बसले आहेत बघा. बॉल ऑफ चायना. गणोचा फार्मल हात करके. तर अरे बीचच्या जवळ आलेलो आहोत आम्ही. चलो गरमी खूप आहे आणि हो बघा
तिथून टावेल वापरायला एवढ्या गरमीत घाम बसायला. तुम्हाला काय सांगू गरमी म्हणलं तर लई उन्हात काळा पडता इथं आला असा तर मी जर आधीपासून जरा काळा आहे. गोरा माणूस सांगत आहे काळा पडता तर तुम्हाला सांगतो स्किन केअर रोज करतोय. पाण्याची 2-2 बाटल्या पण पुरवणार नाही तुम्हाला उद्या आयुष्यात तिकडे आला असा तर येताना फ्रीज सकट हे यायला पाहिजे बघ. होय फ्रीज घेऊन लोक येतात ना. होय. काय सांग. I am the one, the way your son don't need a gun. तर आम्ही आलेलो होतो अरेवारे बीचवर. बघू शकता आमच्या मागे तिथं मागं आमच्या जीप लाईन चालू आहे मागे येतात. एवढी तर गर्दी नाही खूप गणपतीपुळे बीच एवढी पण खूप सुंदर बीच आहे. आम्हाला मला मागून दाखवतो. बघू शकता अरेवारे बीच हा पण बीच खूप सुंदर आहे. तर मला वाटते सनसेट बघायला काय मिळणार नाही कारण अरेवारे बीचवर सनसेट बघा आलो होतो आम्ही. पोरं गडबड करा चला करा म्हणून. तर हे बघा भाऊन इंस्टा आयडी टाकलाय स्वतःची. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. त्या भावाला कामाने भावा कामाने त्याला कामाने खुश आहे भाऊ. शिव काय वेगळा ते बघा हे नुसतं फोटो काढ 100 फोटो झाले असतील आल्यापासून तरी पण आणि फोटो काढ काढल्याशिवाय मज्जा नाही हो. काय मजा नाही मला आता. काय म्हणणार RCB जिंकणार का नाही हारणार सांगा. भावा ते आम्ही बघतो संध्याकाळी जातो ना RCB हारणार म्हणलं असं हर्षद मारला सांगा. होय म्हणताना तू हारणार म्हणला असता की नाही तुला शॉर्ट बसला असता असं. जिंकणार का नाही कमेंट सांगा मला. मला वाटतंय भावा हे व्हिडिओ अपलोड करू बरं. RCB जिंकला असणार हे लिहून ठेवायचं. 90% मला वाटेल RCB हारेल आज. होम ग्राउंड गुजरात. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. हा ब्लॉग व्हिडिओ एडिट करूपर्यंत मला वाटते RCB जिंकला असणार आणि आम्ही जल्लोष करणार असणार. काय कार्तिक लक्षात ठेव ये. काय RCB जिंकला असणार आणि आम्ही जल्लोष करत असणार. हे व्हिडिओ घालणार नाही भावा बघा तुम्ही फिक्स हा व्हिडिओ पडणार. RCB जिंकणार आणि हा व्हिडिओ 100% ऍड होणार. फोटो काढत नाही RCB दुसऱ्यांदा शेड काढला असं होतं. दाखव घे शेड दाखव इकडे. शेड बघा खालीवर शेड. मग असं झालं. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? बैलगाडी घातला समुद्रात. नवीन बैलगाडी घातली. ठेव काय नवीन विषय ह्या वाटतं रे. बरं बघू शकता इथं काय काय करत आहेत. फुल कंटाळा आहेत. हे बघा काय करायले. तर ब्लॉग आमचा कम्प्लीट झालेला आहे. फुल राडा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला सबस्क्राईब करायला लागतंय भावानो. भावानं सांगितलंय सबस्क्राईब करायला लागतेच. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. नाव मोठं करायला लागतंय. समझ रहे हो ना.